मनोज जरांगेंनी आता उन्हात नाही कपडे काढून उपोषण करावं, नवनाथ वाघमारे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 मे पासून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. यावेळी ते कडक उन्हात विनामंडप उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सरकारने आतापर्यंत अनेक उपोषणे पाहिली, मात्र हे उपोषण वेगळं असणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. यावर प्रतिक्रिया देताना ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जरांगेंनी अनेक उपोषणे केली, मात्र ती सर्व मॅनेज उपोषणे होती. आता त्यांनी उघडे बसून आमरण उपोषण करावे असा टोला वाघमारे यांनी लगावला आहे. मनोज जरांगेंना एसी शिवाय करमत नाही. जरा उपोषणाला बसल्यानंतर 2-3 तासात ते सलाईन लावतात. ते सलाईन योद्धा आहेत, मॅनेज योद्धा आहेत. त्यामुळे त्यांनी कोणतंही उपोषण केलं तरी काही फरक पडणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच जरांगे म्हणतात की आम्ही आरक्षणाचा लाभ घेतला आणि घेत आहोत, मात्र त्याचा फायदा किती मराठ्यांना झाला, किती गरीब मुलाबाळांना झाला याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. जरांगे हे फक्त निजामी मराठ्यांसाठी काम करत आहेत असा आरोप वाघमारे यांनी केला आहे. मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा असं जरांगे यांनी म्हणतायत. मात्र संविधानात जे आहे तेच होणार, त्यापलीकडे काही होऊ शकत नाही. त्यामुळे जरांगे हे उपोषण करणारे योद्धा नसून मॅनेज योद्धा आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. समाजाला किती भावनिक करायचं आणि समाजासमोर किती नौटंकी करायची हे शिकायचं असेल तर फक्त मनोज जरांगे याच्याकडून. कारण की आज उन्हामध्ये बसायचं म्हणजे समाजाला वेड्यात काढायचं, समाजाला भावनिक करायचं आणि तिथं गोळा करण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. सगळ्या महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांना सगळ्याला माहीत झालंय मनोज जरांगे हा सेटलमेंट योद्धा आहे आणि हे सगळं सेटलमेंट करण्यासाठी चाललेला खटाटोपे, बाकी काही नाही. गोरगरीब मराठ्यांना काय मिळालं, गेल्या अनेक दिवसापासून ते आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषण वाशीला जाऊन आला, मुंबईला आझाद मैदानावरून जाऊन आला. त्यांनी काय दिलं? ते फक्त सेटलमेंट मिळाले. त्याच्या कार्यकर्त्याला 1300-1350 कोटीचे कामं मिळवून दिले आणि त्याच्यामध्ये याची पार्टनरशिप आहे त्यासाठी. आणि आता पुन्हा काय झालंय, मराठा उपसमिती बरखास्त करा म्हणतोय. मराठा उपसमिती बरखास्त करा म्हणजे काय? विखे पाटील आता 1300-1350 विखे पाटलांनी माझ्या मते 900-950 कोटीचं काम दिलं. काही दुसऱ्या मंत्र्यांची टोटल 1300-1350 कोटी. मग विखे पाटलांनी आता 900-950 कोटीचं काम दिल्याच्या नंतर पुन्हा मागत असतील ते देणार कुठून? मग आता पुन्हा काहीतरी दुसरा उपसमितीचा अध्यक्ष बनवायचा आणि त्याच्याकडून पुन्हा पैसे मिळवायचे, त्याच्याकडून गुत्तेदारीचे कामं मिळवायचे आणि स्वतःचं घर भरवण्यासाठी हे चाललेला खटाटोप आहे, बाकी काहीही नाही. जरांगे कितीही उपोषण केले, किती आंदोलन केले, उन्हात केले, त्यांनी खरं तर कपडे काढून उन्हात बसावं आमची अशी मागणी आहे. कारण की याला एसी शिवाय करमत नाही, एसी शिवाय हा बसत नाही आणि हा म्हणतो मी उन्हात बसवतोय. सावलीत बसून, कूलर लावून, एसी लावून अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी सलाईन घेणारा आहे. सलाईन योद्धा हा मॅनेज असणारा योद्धा आणि खोके घेणारा योद्धा हा खोटं बोलतोय आणि कुठेतरी समाजाला भावनिक साथ घालण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु त्यांच्या समाजाने त्याच्यातून काय बोध घ्यायचा तो समाजाचा प्रश्न आहे. त्या आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.